नमस्कार. मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका, कन्नड, जिल्हा संभाजीनगर. अंबळनेर येथे येत्या 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 97वे होऊ घातले आहे. त्या निमित्ताने मला जे वाटतंय त्यानुसार सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आपली कात टाकते आहे, आपलं पुनर्जीवन करते आहे, नवे पायंडे पाडते आहे असं लक्षात येतं. आजवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही काहीशी मर्यादित लोकांची, मर्यादित गटाची मक्तेदारी होती. त्यामुळे गेली काही वर्षापासून संमेलनातील वंचितांनी विद्रोही संमेलनाची पायाभरणी केली आणि त्यामुळे एक वैचारिक बैठक असलेला समूह तयार झाला. आपणाला का डावललं जातंय यावर मंथन होत गेलं आणि वेगळी चूल मांडून कवींना, साहित्यिकांना, कलाकारांना आपलं वाटेल असं हक्काचं व्यासपीठ उभारलं गेलं आणि वंचितांच्या प्रतिभेला वाट मोकळी करून दिली गेली. शासन आपल्या म्हणजे जनतेच्या करातून जमा झालेला पैसा हा या मराठी साहित्य संमेलनावर खर्च करते आणि त्यात ठराविक समूहाला स्थान दिले जाते व उर्वरितांची कुचंबणा होते. या भावनेतून विद्रोह झाला. त्यातून विद्रोही साहित्य संमेलन जन्माला आले. केवळ विद्रोही साहित्य संमेलन नव्हे तर याच भावनेतून गुराखी साहित्य संमेलन, अहिराणी साहित्य संमेलन, झाडीबोली साहित्य संमेलन, इतर खेड्यापाड्यात होणारे ग्रामीण साहित्य संमेलन ही उदयास आलीत आणि आपापल्या प्रदेशातील कलाकारांना, कवींना, साहित्यिकांच्या कलागुणांना वाट मोकळी करून देण्यात आली. त्यामुळे प्रादेशिक अस्मितेसोबत प्रादेशिक बोली, लोककला यांना पुनरुज्जीवन मिळाले. हा विद्रोह एक वैचारिक क्रांतीच होती. केवळ विद्रोही साहित्य संमेलनापुरता हा विद्रोह शमला नाही तर पुन्हा त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही, महामंडळातही अंतर्गत विद्रोह झालाच. अर्थात विद्रोह हा जिवंतपणाचं लक्षण आहे. मरगळून मेल्यासारखं सारच होयबा करून जगणं हे बुद्धिवाद्यांना कदापिही शक्य नाहीच आणि या साऱ्या चळवळींनी ते सिद्ध केलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे खानदेशाच्या भूमीत अंबळनेर येथे या वर्षाचे 97वे साहित्य संमेलन 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 रोजी होऊ घातले आहे. हे संमेलन पूज्य साने गुरुजींच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या अंबळनेर भूमीत होते आहे. आजवर 96 संमेलने पार पाडलीत. मात्र या वर्षाच्या साहित्य संमेलनाने महामंडळाच्या आजवरच्या निकषांना काहीशी बगल देऊन विद्रोही भावना कमी करण्याचे ठरवल्यासारखे दिसते आहे. खरं म्हणजे खानदेश हा प्रांत विद्रोहांचा. कुणी आपल्यावर बंधन लादावीत व ती आपण सहन करावीत असली भावना या परिसरात रुजणारी नाहीच. विद्रोह हा शब्द बौद्धिक गुलामगिरीच्या विरोधातील बंड या अर्थाने घ्या. विद्रोह म्हणजे विद्रोह घालणारा नव्हे. आजवर जी काही प्रादेशिक विविध नावांची संमेलनं पार पाडली किंवा पडतायत, मग ते ग्रामीण साहित्य संमेलन असो, अहिराणी बोली साहित्य संमेलन असो किंवा झाडीबोली साहित्य संमेलन असो, ही संमेलने केवळ उत्स्फूर्त अशी दबाव, गुंडाळून धुडकून लावणारी प्रक्रिया आहे. आपलं स्वतः सिद्ध करणारी ही प्रक्रिया आहे. आज मराठी साहित्य संमेलनात
मराठी साहित्यात प्रादेशिक, ग्रामीण, बोलीभाषिकांच्या साहित्याला वावच नव्हता. त्यातून खेड्यातला कवी, खेड्यातला साहित्यिक, खेड्यातली बोली, खेड्यातल्या या लोककला या हद्दपार केलेल्या होत्या. ज्यांना संधी दिली असेल त्यांची मुस्कटदाबीच झालेली होती. म्हणून विद्रोहातून या सर्व स्वतंत्र चुली मांडल्या गेल्या. शासनाच्याच पैशावर चालणारे हे संमेलन शासनाच्याच मर्जीनुसार चालणार आणि तसं झालं तर वर्षानुवर्षे मिळणारा निधी हा वाढून मिळणार हे गृहीत त्यामागे लपलेलं होतं. त्यामुळे आपल्या भावना, आपली मते, आपला आवाज हा दाबण्याचा प्रयत्न होणारच हे सुद्धा त्यात एक गृहीत होतं. आजवर महाराष्ट्रभर पार पडलेल्या विविध साहित्य संमेलनातील अध्यक्षांना सन्मानाने व्यासपीठावर सामावून घेण्याचे सौजन्य सुद्धा आजवर या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने दाखवलेले नाही. हे कटू सत्य या महामंडळाला पचायला अवघड आहे. ज्या प्रदेशाचे, त्या बोलीचे, त्या गटाचे प्रतिनिधित्व करणारा हा अध्यक्ष, तो जरी त्या गटाचं, त्या समाजाचं, त्या बोलीचं प्रतिनिधित्व करत असला तरी तो मंडळाच्या दृष्टीने शून्य आहे. आणि असल्याच बाबी पुन्हा या विद्रोहाला कारण ठरतात. दुसरी बाब अशी की ही मराठी तर सारी संमेलने ही सहभागी असणाऱ्यांच्या वा जनतेच्या पैशातून भरवली जातात आणि आपण कर रूपाने दिलेला हा आपला पैसा शासनाकडून आपल्या संमेलनांना न मिळता वंचित ठेवणाऱ्या महामंडळाला दिला जातो. ही सहल सुद्धा या विद्रोहाला कारणीभूतच ठरणार ना. महामंडळाला शासनाकडून भरघोस असं अनुदान मिळूनही महामंडळ हे आपल्या चाकुरीबद्ध निकषानुसार सहभागी साहित्यिकांना 4,000 ते 8,000 रुपये निवास व भोजन खर्चासाठी मागते. दुसऱ्या बाजूला या मंडळाच्या साहित्य संमेलनाशिवायची इतर सारी संमेलने ही लोकवर्गणीतून जेवणा खावण्याची व्यवस्था करतात. सहभागी साहित्यिकांना कसली झळ लागू देत नाहीत. आपली कविता, आपले विचार मांडावायचे तर पैसे भरा, हे धोरण हे विद्रोहाचे एक कारण म्हणता येईल. या महामंडळाच्या संमेलनाप्रमाणे शासनाच्या मदतीशिवायची अहिराणीची सुद्धा आजवर 6 अशी मोठी संमेलने पार पडली आहेत. ती सारी लोक सहभागातून पार पडली आहेत. तेथे कुणाकडूनही कुठेही जेवणाचे वा निवासाचे पैसे घेतले गेलेले नाहीत. अलीकडे साहित्य संस्कृती मंडळाने असल्या प्रकारच्या बोलीच्या आणि प्रादेशिक संमेलनांना निकषानुसार निधी देण्याचे धोरण अवलंबिले आहेत. अर्थात महामंडळाच्या विरोधात विद्रोह करून उभी राहिलेली ही संमेलने आता या संमेलनात सुद्धा आता शासन मदत करणार असं दिसतंय. मात्र हा सारा विद्रोह अंमळनेरचे साहित्य संमेलन काहीशा प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्नात असताना दिसते. आजवर खानदेशातील अहिराणी बोली भाषिकांना, साहित्यिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर या महामंडळाच्या संमेलनात कधीही स्थान मिळाले नव्हते. जरी 2000च्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या ठरावानुसार त्या संमेलनाच्या अध्यक्षांना महामंडळाने मानापानाने व्यासपीठावर बोलवावे असा ठराव असला तरी आजवर तसे कधीही घडलेले नाही. मात्र या वर्षाच्या अंमळनेरच्या मराठी साहित्य संमेलनात ते घडते आहे. खानदेशातील, मराठवाड्यातील, विदर्भातील बोलीभाषिकांना, कवींना, साहित्यिकांना स्थान देण्यात आले आहे. आजवर खानदेशातील एखाद दुसऱ्या कवीला व्यासपीठावर जाण्याची संधी मिळाली होती. मात्र या संमेलनात खानदेशातील जवळजवळ 30 कवींना संधी दिली असल्याचे समजते. एवढेच नाही तर परिसंवादात व इतरत्र जबाबदारीच्या कामात पुन्हा 25 ते 30 साहित्यिकांना संधी दिली गेली आहे. हे आजवर कधीही घडलेलं नव्हतं. एवढंच नाही तर खानदेशी लोककला सादरीकरणासाठी स्वतंत्र कट्टाही निर्माण करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या एकूण वेळेपैकी 1/3 वेळ
खानदेशातील बोली, लोककला यांना देण्यात आला आहे. एवढा वेळ आणि एवढ्या लोकांना संधी ही आजवर पार पडलेल्या एकूण 96 साहित्य संमेलनात देण्यात आलेली नव्हती. हे पाहून उलट उर्वरित महाराष्ट्रातील साहित्यिकांनी खानदेशातील साहित्यिकांना एवढा वेळ आणि एवढ्यांना संधी दिली म्हणून विद्रोह करावा अशी परिस्थिती निर्माण ना हो. महामंडळ गेल्या 96 साहित्य संमेलनानंतर आता या संमेलनापासून प्रमाण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कामाला लागलेले दिसते. साऱ्या बोलींना, साऱ्या लोककलांना आणि ती जोपासणाऱ्यांना जवळ केल्याशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे शक्य नाही, हे त्यांना अलीकडे कळू लागले आहे. आजवर त्यांच्या लेखी साऱ्या बोली ग्राम्य, गावंढळ, अशिष्ट, अशुद्ध अशाच होत्या. याच बोलींमुळे ज्ञानेश्वर, तुकाराम हे अजरामर झालेत. आणि जोवर मराठी या बोलींना जवळ घेणार नाही तोवर ती टिकणार नाही. बोली या अभिजात आहेत. बोली संस्कृतीत रुजलेल्या असतात. बोली नाकारणे म्हणजे बोलणाऱ्यांना नाकारणे, त्यांची संस्कृती नाकारणे होय. आणि आजवर मराठ्यांनी, प्रमाण मराठीने नाकारायचेच काम केले आणि विद्रोह ओढवून घेतला. मात्र या संमेलनात खानदेशातील बोलींना, लोककलांना, संस्कृतीला स्वतंत्र स्थान या आंबेडकरच्या संमेलनात देण्यात आलं आहे. या साऱ्या बोलींना प्रमाण मराठीने सामावून घेतले तर ती मराठी मोठी बनेल, टिकेल आणि अभिजात दर्जाही मिळवेल. साऱ्या बोलींचे शब्द, मग ते ग्राम्य वा गावंढळ म्हटले गेले असतील तरी ते मराठीच्या बृहत कोशात आले तर तो प्रचंड मोठा होईल. आणि ती मराठी, प्रमाण मराठी ही लोकभाषा बनेल, तिला प्रामाण्य लाभेल. आज ही पुण्या मुंबईची मराठी विदर्भात किंवा खानदेशात कळत नाही. आणि खानदेशातील वा विदर्भातील मराठी ही या पुण्या मुंबईतील लोकांना कळत नाही. त्यामुळे हल्ली मराठी आपले प्रामाण्य हरवून बसली आहे आणि ते प्रामाण्य प्राप्त करण्याचा अल्पसा प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून होतो आहे असं मला तरी वाटतंय. प्रमाण मराठी जे प्रमाण वाटले ते सामावून बनली आहे. तिला नियमांच्या चौकटीत बसवले आहे. कालानुरूप ते नियम बदलले जातात, दुरुस्त केले जातात. कोणतीही प्रमाण भाषा अशीच असते. ती ग्रंथांची भाषा असते, ती कायद्याची भाषा असते. मात्र सामान्यांची बोली ही त्यांच्या संस्कृतीत रुजलेली असते, त्यांच्या कृषी संस्कृतीत रुजलेली असते. मात्र प्रमाण भाषा ही समितीने गठीत केलेल्या नियमांच्या चौकटीची भाषा असते. ती कोण्या एका संस्कृतीत रुजलेली नसते, तर ती नियमांच्या चौकटीत रुजलेली असते. त्यामुळे मुंबईत बसून प्रादेशिक लोकसाहित्याचा अर्थ उलगडू शकत नाही. म्हणून लोकसाहित्य कोशात सुद्धा शेकडो चुकीचे अर्थ दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे ना लोकसाहित्य कळते, ना लोकांच्या संस्कृतीचे आकलन होते. खानदेशातील बायनं या शब्दाचा अर्थ जाळणे असा असला तरी तो कोशात बांधून येणे, कम आफ्टर टाइम असा दिला आहे. तर खोय म्हणजे खोळ असला तरी खोय या शब्दाचा अर्थ सवय, हॅबिट असा दिला आहे. तर विदर्भात सर्रास वापरला जाणारा डवरा या शब्दाचा अर्थ नदीतील खड्डा, डिच इन रिव्हर बेड असा चुकीचा दिला आहे. इंग्रजी अर्थ देऊन परकीयांना आपली संस्कृती कळावी हा उदात्त हेतू कोशाच्या प्रस्तावनेत कथन केला आहे. मात्र जोपर्यंत आपल्यालाच या बोली कळत नाहीत, आपल्यालाच या बोली ज्या संस्कृतीत रुजल्या आहेत त्या लोकांची संस्कृती कळत नाही, तोपर्यंत ती दुसऱ्यांना, परकीयांना तुम्ही कशी समजून सांगणार आहात? विशेष म्हणजे असली सारी कामे शासनामार्फत प्रचंड निधी देऊन पार पाडली जातात आणि गेलीत. मुंबईत बसून मुंबईची बाई महाराष्ट्राची खाद्य संस्कृतीवर काय लिहिणार? तिला खानदेशातील दगडपाणी, बंगा, ढिंडरं, डबूपडा, कोंडाय काय कळणार? बहिणाबाईच्या कवितेतील वढाय किंवा रारंबोराडे सरांच्या कादंबरीतील नाल पडणं किंवा दलित वाङ्मयात आलेला चानी खात होतो या शब्दाचा अर्थ काय कळणार?
ते त्या प्रदेशाच्या संस्कृतीत, त्या प्रदेशाच्या बोलीत ते रुतलेले असतात. आणि हे सारे समजून घेण्याचा प्रयत्न अंमळनेरच्या या साहित्य संमेलनातून होतो आहे असं मला तरी वाटतं. खानदेशाची संस्कृती, बोली साऱ्या महाराष्ट्राला कळावी, त्यासाठीच खानदेशातील विविध बोलीवरील परिसंवाद, खानदेशी कट्टाच्या माध्यमातून लोककलांना स्वतंत्र वेळ देऊन ते घडवून आणले जात आहे. आणि त्या खानदेशातील विविध बोलीचे, लोककलेचे, लोकसाहित्याचे अभ्यासक, कलाकार, उपासक यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करून देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यातून संमेलनाच्या माध्यमातून जेथे जेथे ही संमेलने पुढे पार पडतील तेथल्या प्रादेशिक बोली, संस्कृती, लोककला या सामावून घेऊन त्या महाराष्ट्राला ज्ञात करून देण्याचा प्रयत्न ची सुरुवात या अंमळनेरच्या संमेलनापासून होते आहे असं मला तरी वाटतं. त्यातून प्रमाण मराठीचा शब्दसंग्रह, लोकसाहित्याचा परी हा विशाल होईल. या अभिजात असलेल्या बोली प्रमाण मराठीत सामावून घेतल्या जाऊन बोलीसहची ती मराठी अभिजात दर्जाच्या दिशेने घोडदौड करेल. आजवर शाळा कॉलेजेसमधून अहिराणी, वैदर्भी, कोकणी, मराठवाडी या मराठीच्या बोली आहेत असं जरी शिकवलं जात होतं तरी त्याचा अर्थ या बोली मराठीतून निर्माण झाल्या असा नव्हताच कधी. तापी, गोदावरी, गिरणा या समुद्राच्या उपनद्या आहेत असं म्हटलं जातं असलं तरी या नद्या काही समुद्रातून उगम पावलेल्या नाहीत, तर त्या समुद्रात जाऊन मिळतात आणि या साऱ्या नद्यांच्या मिलनाने विशाल समुद्र तयार होतो. तसलाच प्रकार या साऱ्या बोलींच्या बाबतीत आहे. या साऱ्या बोलीतून मराठीचं विशाल असं रूप तयार झालं आहे. मराठीतून या बोली निर्माण झालेल्या नाहीत, तर जे जे प्रमाण वाटेल ते या बोलीतूनच स्वीकारून मराठी निर्माण झाली आहे हे आता समजून घेतलं जात आहे. प्रमाण मराठी आणि मराठीची ही साहित्य संमेलने यापुढे लोकाभिमुख झालीत तर विद्रोहाचे कारणच उरणार नाही. आणि हेच तर अंमळनेरच्या संमेलनातून घडत आहे असे दिसते. धन्यवाद. आभारी आहे.